चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. जी माहिती आपल्या सर्वांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची, ज्या माहितीच्या अनुसार आता येत्या 90 दिवसात असे राहणार आहे सोयाबीनचे बाजारभाव. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 90 दिवसात असे राहणार आहे सोयाबीनचे बाजारभाव. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागला की येत्या 90 दिवसात आता कशा पद्धतीनं राहू शकतात सोयाबीनचे दर. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर हे जाणून घेऊया. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या व याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट. ज्या अपडेट अनुसार आता येत्या 90 दिवसात असे राहणार आहे सोयाबीनचे बाजारभाव. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारता झालाय की येत्या 90 दिवसात आता कसे राहू शकतात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे दर. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर घेऊयात की अखेर पुढच्या 90 दिवसात कसे राहू शकतात सोयाबीनचे बाजारभाव. तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला जी सोयाबीनची दर पातळी ती किती आहे तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सोयाबीनची दर पातळी ही 5,000 रुपये प्रति क्विंटल पासून 5,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. काही बाजार समित्यांमध्ये ही दर पातळी 100 रुपयांनी सुधारलेली दिसू शकते. म्हणजे कुठे सोयाबीनचा दर हा या ठिकाणी 5,400 पर्यंत आहेत. येत्या 90 दिवसात सोयाबीनचे बाजारभाव कसे राहू शकतात. जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी पुढच्या 90 दिवसात कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात आणि त्यांचा सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यानंतर हे बघूयात की यामुळं कसे राहू शकतील सोयाबीनचे दर. तर बघा मित्रांनो, पुढच्या 90 दिवसात कोणकोणत्या घडामोडीचा सोयाबीनच्या दरावरती होऊ शकतो परिणाम हे प्रथम आता घेऊयात जाणून. जर पुढच्या 90 दिवसांचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची घडामोड कोणती की जो सध्याच्या कंडिशनला अमेरिका व इराण यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे तो येत्या 90 दिवसात तर 100% संपुष्टात येणार. येत्या 90 दिवसांमध्ये हा संघर्ष संपुष्टात आल्यामुळे सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याच्या ऐवजी घसरण दिसेल. कारण काय की अमेरिका इराण यांच्यातील युद्धामुळे काय झाले, कच्च्या तेलाचे भाव भडकलेले आहेत ज्यामुळे खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत त्यामुळे सोयाबीनचा दर सुधारला आहे. अमेरिका इराण यांच्यातील संघर्ष संपुष्टात आला की आपोआप कच्च्या तेलाचे बाजारभाव हे या ठिकाणी स्थिर होतील ज्यामुळे खाद्यतेलाचे बाजारभाव घसरतील आणि ज्याच्यामुळे सोयाबीनचे दर हे या ठिकाणी कमी होऊ शकतात. ही एकमेव शक्यता आहे की ज्यामुळे त्या 90 दिवसात सोयाबीनचे दर हे 200-300 रुपयांनी घसरू शकतात. पण दुसऱ्या काही घडामोडींचा विचार केला तर त्यामुळे त्या 90 दिवसात सोयाबीनचे दर वाढण्याची आपल्याला 100% शक्यता दिसत आहे. ते कोणत्या घडामोडी ते आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया. तर पुढच्या 90 दिवसांचा विचार केला तर हवामान खात्याचा जो अंदाज आहे तो येणार आहे आणि यंदाच्या वर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे की अल निनोचा या ठिकाणी इफेक्ट राहणार आहे. एकतर आपलं हे चालू वर्ष त्या सोयाबीनचं उत्पादन घटले, पुढचं वर्ष अल निनोचे म्हणजे पेरणी कमी होणार, उत्पादकता कमी होणार आणि अखेरीस उत्पादन याही वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी आणखीच कमी होणार. याच्यामुळे सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप निर्माण होणार आणि हे एकमेव आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव पुढील 90 दिवसांमध्ये जबरदस्त व जोरदार तेजी दाखवू शकतो. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जर बघितली तर सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा शिल्लक साठा आहे तो फार कमी आहे. यामुळे पुढच्या 90 दिवसांमध्ये सोयाबीनची आवक ही 50% पेक्षाही जास्त घटण्याची शक्यता दिसत आहे. याच्यामुळे आपल्याला सोयाबीनच्या दरात जबरदस्त सुधारणाही पुढील 90 दिवसात दिसू शकते. ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव हा पुढच्या 90 दिवसात 6,000च्या आसपास पोहोचू शकतो. अनुकूल परिस्थितीत सोयाबीनची दर पातळी 6,000ला गवसणी सुद्धा घालू शकते.
मग अशा परिस्थितीमध्ये पुढील 90 दिवसात विक्रीचं नियोजन कसं करायचं? तर मला वाटतंय इथून पुढे जसं तुम्हाला सोयाबीनचा दर हा 5.5च्या वर पोहोचताना दिसेल तिथं 50% सोयाबीन विक्री करा. 50% सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून धरा, ज्यामुळे आपल्या सर्वांचा या तेजीत 100% होऊन जाईल फायदा. आता भविष्यात देशात सोयाबीनचा भाव हा कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल म्हणून व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यावी. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने. तोपर्यंत सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.